जय भवानी जय शिवाजी आमचा आत्मा आहे. ही बिना आत्म्याची जी भटकती शरीरं फिरतायत त्यांना जय भवानी जय शिवाजीचं महत्व नाही कळणार. आणि मोदीजी काय सगळी जी नाटकं करतायत, समुद्राच्या बुडाशी जाऊन आले द्वारकेच्या इकडे, जा ना, चांगली गोष्ट आहे. जय श्रीराम, आम्ही जय श्रीराम म्हणतो, बजरंगबली की जय आम्ही म्हणतो, पण तुम्हाला जय भवानी बद्दल एवढा मत्सर का? तुम्ही समुद्राच्या बुडाशी जाऊन आलात, पण धाराशिवला जाऊन तुळजा मातेच्या दर्शनाला अजून तुम्ही गेलेला नाहीत. पंतप्रधान पद बसल्यापासून त्याच्या आधी पण ना मला कधी देवेंद्र तिकडे गेल्याचं आठवत, ना मोदी तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलेलं आठवत. तुमचा महाराष्ट्र द्वेष हा इथपर्यंत भिनलाय. आणि तुम्हाला जे बहुमत पाहिजे, पाशवी बहुमत पाहिजे, ते घटना बदलण्यासाठी हे आता उघड झालेलं आहे. त्यांचं आजपर्यंत कसं होतं 2014 आणि 19ला मोदी बोले आणि जग हाले. आता जग तिकडेच आहे पण मोदीच हलतायत, कारण काहीच चालत नाहीये. हे जे बोलतायत ते फसतंय. आधी 400 पारचा नारे दिल्यानंतर जनता म्हणते तडीपार, त्याच्यानंतर मग ते मुलांवरती आले, मांस मच्छीवरती आले, भटकत्या आत्म्यावरती आले. 400 पार म्हटल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की यांना पाशवी बहुमत का पाहिजे, तर देशाची घटना बदलायला पाहिजे. आणि देशाची घटना का बदलायची? पुन्हा तिकडे महाराष्ट्राचा द्वेष आहे. कारण ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक साधा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस, त्यांनी देशाची घटना लिहिली. अरे हा दलित कुटुंबात जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान कसा? आणि त्यांनी लिहिलेली घटना आम्ही मानायची कशी? चांगलं यांच्या या जे बुरसटलेले विचारसरणीचे आहेत ना, गोमूत्रधारी हिंदुत्ववादी, त्यांच्या पोटात मोरडा आला. अरे एका ह्या गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस बुद्धीने एवढा श्रीमंत कसा? आणि त्या श्रीमंतीला तुमची ईडीबीडी काय करू शकत नाही, कारण ती श्रीमंती वेगळी आहे. त्या श्रीमंतीचं मोजमाप हे तुमच्याकडनं कधीच होणं शक्य नाहीये. मग त्या दलित कुटुंबात जन्मलेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिलेली घटना मोडून टाका, ती बदलून टाका. पण याद राखा, भाजपवाल्यानं तुम्हाला आज जाहीर इशारा देतोय, तुम्ही परत तर सत्तेवर येत नाहीच आहात, पण जर घटनेला बदलण्यासाठी हात लावाल तर संपूर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. असेल हिम्मत तर घटना बदलण्याची नुसती तुम्ही एक तयारी करून दाखवा. आरक्षण रद्द करणं हे म्हणे आम्हाला मंजूर नाहीये. मग मंजूर नाही, मग 10 वर्षामध्ये दिलं का नाही आरक्षण? जसं केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारचे अधिकार कोर्टाने त्यांच्या केजरीवालच्या बाजूने निकाल दिला, पण यांनी तत्काळ लोकसभेमध्ये एक बिल आणलं आणि पाशवी बहुमताच्या जोरावरती कोर्टाचा निर्णय फिरवलात. मग माझ्या धनगर समाजाचा, मराठा समाजाचा आम्ही सांगत होतो तुम्ही घ्या तिकडे अधिवेशन, आम्ही पाठिंबा देतो, का तुम्ही आरक्षण नाही त्याने दिलं? पण आपण काय केलं हे सांगायचं नाही. शेतकऱ्याचे भाव, शेतीमालाला दुप्पट भाव कधी मिळणार ते माहिती नाहीये. बरं, एक वन नेशन वन टॅक्स, सगळे एकच. मी म्हटलं ना, मी माझ्यासाठी सगळे एकमेव. जो जीएसटी आणलेला आहे, त्या जीएसटीच्या माध्यमातून किती छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची पिळवणूक होते तो तुम्ही जाऊन विचारा. म्हणजे अगदी मोदींचे अंधभक्त असतील त्यांना सुद्धा मी सांगतोय, अरे का रे तुमच्या घरामध्ये जेवण नाही जेवत तुम्ही? तर तुमच्याकडे काय वेगळं मोदी भक्ताचं कार्ड आहे की हा याने कार्ड दाखवलं की गॅस सिलेंडर फुकटात मिळतो? गॅस सिलेंडर फुकटात मिळतो. तुम्ही कार्ड दाखवले की पेट्रोल तुम्हाला फुकट मिळतं. आणि मग काही वर्षांपूर्वी मोदींच्या सभेमधला एक व्हिडिओ फिरतोय, भाई और बहनों मुझे बताओ पेट्रोल नीचे गया कि ऊपर गया? बोलले होते ना, डीजल नीचे गया कि ऊपर गया, गॅस नीचे गया कि ऊपर गया? आता तुम्हाला कळलं असेल, कारण मला नव्हतं कळलं. जीडीपी वाढलाय म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोल वाढले की नाही वाढलं? 15 लाख आले, पण तुमच्या खात्यात 15 लाख नाही आले. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपच्या खात्यात करोडो, हजारो, करोडो रुपये आले. आणि आज जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे.
असं मी नाही बोलत. मोदीजी तुमच्याच मंत्रिमंडळात होत्या त्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनचे पती बोललेले आहेत. अजून तुरुंगात गेलेले नाहीत. हे नशीब, कारण कदाचित त्या निर्मलाबाईंचा वशिला असेल. पण हा निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा, ज्याला त्या प्रभाकर जे आहेत परकला प्रभाकर त्यांनी नाव दिलं मोदी गेट. इकडे जरा इकडे तिकडे कोणी गाय बोलल्यानंतर ताबडतोब त्यांना तुरुंगात टाकतात. पण तिथे निर्मलाबाईंच्या पतीनेच तो पूर्ण मोठा त्यांचा गौप्यस्फोट केलेला आहे. बरं, ते बोलल्यानंतर सुद्धा निर्मलाबाई म्हणतायत की आम्ही परत निवडणूक रोख्यांची योजना आणणार.